हॅलो, नमस्कार सर. नमस्कार, बोला. साहेब, तुम्ही तुमच्या कृषी कल्याण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे व्हिडिओ प्रस्तुत केले शेतकऱ्यांसाठी, हं, हं. कापूस आणि सोयाबीन अनुदानाबाबत तुम्ही जी माहिती एक्सप्लेन केली होती मागील काही काळामध्ये, की आता ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कापूस सोयाबीन अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. तर बऱ्याच हं. काही शेतकरी मित्रांचे प्रश्न मी तुमच्या चॅनलच्या याच्यात पाहिले आणि बरेच काही इतर पण सोशल मीडियावरती बरेच काही शेतकरी कमेंट करताना बघून येते, की त्यांचे काही प्रश्न आहे. तर ते प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत थोडक्यामध्ये. तर ठीक आहे, सांगूयात. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान हो. 21 ऑगस्टपासून शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये वाटपाला सुरुवात केली जाणार आहे. परंतु आता शेतकरी बांधवांचे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते सर्वप्रथम मी प्रश्न सांगणार आहे आणि त्याची उत्तरं मी तुम्हाला एका एकानं देण्याचा प्रयत्न करणार आहे, बरोबर? हो ना, हो ना. हं. तर सर्वप्रथम पहिला प्रश्न म्हणजे शेतकरी बांधवांच्या यादीमध्ये जर नाव आलं तर काय करायचं आहे? याचबरोबर खात्यामध्ये अनुदान येण्याकरिता काय करायचं आहे? याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 ची ई पीक पाहणी करून सुद्धा कृषी सहाय्यकाच्या जे काही कृषी सहाय्यक गावातील असेल त्यांच्या यादीमध्ये जर नाव आलेलं नसल तर त्या शेतकऱ्यांना काय करायचं आहे? याचबरोबर शेतकऱ्यांना संमतीपत्र आणि हमीपत्र संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र हे 2 कागद कशा पद्धतीने भरायचे आहेत आणि काही शेतकऱ्यांच्या यादीमध्ये जर नाव आलेलं नसेल तर त्या शेतकऱ्यांना काय करायचं आहे? डिटेलमध्ये माहिती मी या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. हो. परंतु शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर बघितला तर कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भातली संपूर्ण प्रॉब्लेमचं सोल्युशन हो त्या ना. शेतकऱ्यांचं होणार आहे, निराकरण होणार आहे. हॅलो साहेब. हं. साहेब, शेतकऱ्यांचा एक मुख्य प्रश्न जो मी तुम्हाला विचारणार आहे, खूप म्हणजे खूपच तोच प्रश्न शेतकरी जिकडे नाही तिकडे म्हणजे त्या प्रश्नामुळे जे म्हणजे कापूस आणि सोयाबीन या अनुदानाबाबत खूप परेशान आहे पूर्ण शेतकरी. तर एक प्रश्न म्हणजे असा आहे, की शासनाने जी अट त्याच्यात लागू केलेली आहे, की 2023च्या खरीप हंगामामध्ये कापूस आणि सोयाबीन या पिकाची ज्यांनी ई-पीक पाहणी केली होती, ई-पीक पाहणीच्या माध्यमातून नोंद केली होती, अशाच शेतकऱ्यांना ते कापूस आणि सोयाबीनचे 2 हेक्टर मर्यादेपर्यंत त्याचे पैसे भेटणार आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी समज ई-पीक पाहणी नव्हती केली, अशा शेतकऱ्यांसाठी काय लाभ होऊ शकतो? या संदर्भात थोडक्यात माहिती द्या साहेब. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मी 18 ऑगस्टलाच एक बातमी वाचली, की ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2023 ची ही पीक पाहणी केलेली नाही, ते सुद्धा शेतकरी पात्र होणार. परंतु आता मुद्दा असा आहे, की पात्र जर होणार तर ते कसे होणार? शासनानं अजून ती माहिती दिलेली नाही. परंतु आता जर पात्र जर होणार असतील, तर त्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने अनुदान दिलं जाणार? कारण की गेल्या वर्षी जर ही पीक पाहणी त्या शेतकऱ्यांनी केली नसेल, तर कापूस किती हेक्टर भरलेला आहे किंवा सोयाबीनचं किती क्षेत्र आहे, ते क्षेत्राची माहिती कशी कळणार? त्यामुळे शासन याच्याबद्दल विचार करत आहे आणि त्यांना सुद्धा हे अनुदान भेटेल शक्यता तर आहे. कारण की विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शासन हे सर्व निर्णय घेत आहे. परंतु त्यामुळे सरकारला द्यायचं आहे. परंतु आता कसं देणार हे फक्त महत्त्वाचं आहे. जे पीक पाणी नाही केलेले शेतकऱ्यांना त्यांना. खूपच कारण की साहेब विचार केला तर म्हणजे आता पूर्ण सर्व शेतकरी असते त्यांच्याकडे म्हणजे सर्वांकडेच काही अँड्रॉइड मोबाईल असणे हे म्हणजे शक्य नाही. परंतु आता बऱ्याच काही शेतकरी मिळून आहे पण परंतु आता बऱ्याच काही शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी हे जे ॲप्लिकेशन आहे त्याचा यूज कसा करायचा, वापर कसा करायचा त्यांना तेवढं टेक्निकल रिलेटेड माहिती नसते. त्यामुळे ते करू शकले नाही. परंतु आता ज्या शेतकऱ्यांची ऑलरेडी झालेली आता या संदर्भात पुढील अपडेट थोडक्यात माहिती पूर्ण सांगा. हां, आता ज्या शेतकऱ्यांची ही पीक पाहणी झालेली आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या यादीमध्ये नाव आलेलं आहे, म्हणजे कृषी सहाय्यकाकडे जी काही यादी आहे तुमच्या चावडीवरती, तुमच्या ग्रामपंचायतीवरती याद्या लावलेल्या आहेत. सध्या याद्या अपलोड आलेल्या सुद्धा आहेत, गावामध्ये दिलेल्या आहेत. हो ना, हो ना. त्या शेतकऱ्यांनी काय करायचं तुम्हाला जे शेतकरी वैयक्तिक खासदार शेतकरी असतील त्यांना संमतीपत्र द्यायचं आहे. म्हणजेच संमतीपत्र देण्याचं कारण की असं आहे की ते डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजे शेतकऱ्यांच्या थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये हो, पैसे हो. येणार असल्यामुळे ती संपूर्ण जे काही परवानगी शेतकऱ्यांचा डेटा आधारचा बेसचा डेटा वापरण्यासंबंधी शासनाला परवानगी घेणं बंधनकारक आहे. आणि शेतकऱ्यांनी काय करायचं की संमतीपत्रामध्ये संपूर्ण माहिती इंग्लिशमध्ये भरायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जिल्हा, तुमचा तालुका, तुमचं गाव याचबरोबर तुमचं जे काही आधार नंबर आहे, तुमचा मोबाईल नंबर आहे किंवा तुमची सही असेल किंवा तुमचा ज्या तारखेला तुम्ही फॉर्म भरत आहात तो दिनांक आणि त्या संमतीपत्राला तुम्हाला आधार कार्डचा झेरॉक्स तुम्हाला द्यायचा आहे आणि तो तुमच्या कृषी सहाय्यकाकडे द्यायचा आहे. हो, हो. आणि दुसरं महत्त्वाचं जे शेतकरी आता सामायिक खातेदार शेतकरी असतील त्यांना 2 डॉक्युमेंट द्यायचे आहेत. पहिलं म्हणजे तर संमतीपत्र, दुसरं म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र. म्हणजे जेवढे काही त्या सामायिक क्षेत्रामध्ये खातेदार शेतकरी असतील
त्याच्यापैकी एक तुम्हाला कोणताही निवडायचा आहे, ज्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये तुम्हाला अनुदान घ्यायचं आहे, त्याचं ना हरकत प्रमाणपत्र आणि बाकीच्या शेतकऱ्यांच्या त्या ना हरकत प्रमाणपत्रावरती सह्या, म्हणजे बा आमची हरकत नाही, यांच्या खात्यामध्ये तुम्ही पैसे जमा करा. तर साहेब आता हे पैसे कधीपासून जमा होऊन बरेच काही शेतकरी म्हणजे युट्यूबवरती अफवा फैलू लागले की उद्या 21 तारखेपासून किंवा 22 तारखेला 23 तारखेला तर फिक्स कधीपासून जमा होईल साहेब त्यांच्या अकाउंटमध्ये ते पैसे? हे बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एक स्टेटमेंट केलं होतं आणि त्याच स्टेटमेंटवरती मी तुम्हाला बोलणार आहे. 21 ऑगस्ट 2024 पासून पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे. म्हणजे धान उत्पादक शेतकऱ्यांचं असेल, कापूस सोयाबीनचं अनुदान असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल हो ना. किंवा नमो शेतकरी योजना किंवा कापूस सोयाबीनचं अनुदान, एक कार्यक्रम जे आहे, एक कार्यक्रम ठरवण्यात येईल आणि त्या कार्यक्रमाच्या दिवशी एक कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आणि नमो शेतकरी योजनेसुद्धा पैसे येणार आहेत. आज नमो शेतकरी योजनेचा दिलासादायक अपडेट नवीन शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. त्याचा निधी सुद्धा वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आहे. परंतु कापूस सोयाबीनचं अनुदान उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होईल. ओके. तर खूपच चांगली आनंदाची बातमी आहे साहेब शेतकऱ्यांसाठी. कारण की आता शेतकऱ्यांवरती सध्या ह्या टायमामध्ये बरेच काही शेतकरी पैशापासून म्हणजे थोडक्यात अडचणीत असते, तर त्यांच्याकरता हा एक दिलासा म्हणू शकतो, जे म्हणजे नॉर्मल म्हणजे थोडे हां. नॉर्मल पद्धतीचे अजून एक दुसरा एक अपडेट आहे त्याचाच कापूस सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात. हो, नक्कीच सांगा ना साहेब. कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्य सरकारने 4,192 कोटी रुपये एकूण मंजूर केलेले आहेत. हो. आणि त्यासाठी कापसासाठी 1,500 कोटी रुपये आणि सोयाबीनसाठी 2,600 कोटी रुपये आणि असे दोन्हीचे मिळून 4,192 कोटी रुपये आणि राज्यातील जवळपास 84 लाखापेक्षा जास्त शेतकरी म्हणजे 90 लाख शेतकरी पात्र झाले आहेत. म्हणजे 90 लाख शेतकरी बांधवांना जवळपास 4200 कोटी रुपये वाटप केले जाणार आहेत. उद्यापासून याचं वितरण होणार आहे. म्हणजे 21 ऑगस्ट 2024 पासून याच्या वितरणाला सुरुवात होणार आहे आणि हे वितरण थेट डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजे थेट हस्तांतरण लाभाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे वितरित होणार आहे. तर धन्यवाद साहेब. ओके.